नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. चला तर आज आपण पाहूया की अंदाजित घेणार आहोत की आपण कट ऑफ किती लागणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्याचा हा कट ऑफ हा वेगवेगळा असणार आहे. तर त्यानुसार आपण इथं कट ऑफ पाहणार आहोत. तर प्रत्येक जिल्ह्याला किती फॉर्म आलेत हे आपण सांगू शकत नाही, कारण कुठे कमी आणि कुठे जास्त असणार आहे. तर पहा, आणि जिथे जागा जास्त होत्या तर नक्कीच तिथे फॉर्म हे जास्तच आलेले असतील, तर तिथला कट ऑफ हा हाय जाऊ शकतो. म्हणजे समजा 25+ असू शकतो, हे आपण म्हणजे समजेल, कारण 25+ हा कट ऑफ असणारच आहे. कारण आत्तापर्यंत जसा रिझल्ट आपण पाहिलेला आहे, जसं तलाठी भरती वगैरे, तर त्यामध्ये कट ऑफ हा हायच गेलेला आहे. तर पहा, आता सांगू शकत नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म भरलेले आहेत. तर त्यानुसार पहा, जिथं फॉर्म जास्त आहे तिथं 25+ तुम्ही पकडून चला, आणि जिथं जागा कमी किंवा फॉर्म कमी आलेले असतील तिथं तुम्हाला 20+ किंवा 20-22 हे आपण पकडू शकतो. म्हणजे ह्या लोकांनी चांगली क्लर्कसाठी इथं तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करणे चालू ठेवा. आणि ज्यांना कमी आहे मार्क्स, म्हणजे समजा 16-17, त्या लोकांनीसुद्धा होप सोडू नका. कारण काय आहे इथं, कारण आपण पाहिलेलं आहे की तलाठी भरतीमध्ये ज्यांना कमी मार्क होते, नॉर्मलायझेशन इथं होणार आहे. तर नॉर्मलायझेशन हे होऊन तिथे बऱ्याच लोकांना चांगले 9 ते 10 किंवा 12 मार्कही वाढलेले आहेत. कारण ती जी एक्झाम होती कितीची होती, 200 पैकी होती, आणि ही जी एक्झाम आहे 40 पैकी आहे. तर इथे तुम्हाला 3-4, जास्तीत जास्त 3-4 मार्क वाढतील किंवा कमी होतील. त्यापेक्षा तुम्हाला इथं मार्क जास्त कमी होऊ शकत नाही. तर तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही पहा तुम्हाला किती मार्क्स आहेत. तर त्या लोकांनी होप सोडू नये. 15 ते 17 मार्क जरी असतील तर त्यांच्या जिल्ह्यानुसार तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा. का तर यानंतरसुद्धा मोठी भरती होणार आहे, तिथे तुम्हाला ही टायपिंग कामी येईल, व्यर्थ काही जाणार नाही. तुम्हाला कुठे ना कुठे टायपिंग ही गरज पडणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही टायपिंग आवश्यक चालू ठेवा. असं समजू नका की मी रिझल्ट आल्यावर करेल, कारण नंतर प्रॅक्टिस होत नाही. कारण प्रॅक्टिस करायला हा वेळ लागतो, लगेच ताबडतोब होणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्हाला इथे कमी जरी मार्क्स असतील, मी क्लर्कचं बोलत आहे, तर इथे जर कमी जरी मार्क असतील आणि तुमची जर टायपिंग चांगली असेल, तुमची स्पीड चांगली असेल, ॲक्युरेसी चांगली असेल, तर तुम्हाला इथं रिझल्ट चांगला येईल. तुमचं जर इथं बोलवण्यात आले तर तुम्हाला टायपिंग पाहिजे. नाही तर असं होऊ नये की तुम्हाला तिथं बोलवण्यात आलं आणि तुम्हाला टायपिंगचं काहीच येत नाही, नंतर पछतावून अर्थ नाही. त्यासाठी तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा. त्यासाठी तुम्ही इथं प्रयत्न करा नक्कीच. आणि 15+ जरी असेल तर तुम्ही इथे 15, 17, 18 वालीसुद्धा प्रॅक्टिस चालू ठेवा. अंदाजित आहे पहा, 20 मार्कच्या अबोव ह्या लोकांनी तर नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्कीच प्रयत्न करा. आणि होप सोडायची गरज नाही आहे, कारण 3 ते 4 मार्क तुम्ही नॉर्मलायझेशनमध्ये घेऊ शकता. तर प्रॅक्टिस चालू ठेवा. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळा कट ऑफ लागणार आहे. तर हे जे मार्क्स आहे किंवा तुमचं जे सिलेक्शन आहे, हे आत्ताच तुमचं पहिल्या रिस्पॉन्स शीटवर अवलंबून नाही आहे. तर तुम्ही चांगली प्रॅक्टिस ठेवा आणि प्रॅक्टिस करा तुम्ही, कारण इथं तुम्हाला नॉर्मलायझेशनच तुम्हाला इथे झाल्यानंतरच तुमचा रिझल्ट असणार आहे. तुमचे 15चे 20सुद्धा होऊ शकते, किंवा 20 मार्काचे 25सुद्धा होऊ शकते, किंवा 25 मार्काचे 20सुद्धा होऊ शकते, हे सांगू शकत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करा, प्रयत्न करा. तर हे अंदाजित कट ऑफ आहे. मी जे सांगितलेलं हे टायपिंगविषयी आहे आणि क्लर्कसाठी सांगितलेलं आहे, म्हणजे क्लर्क पोस्टसाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत. धन्यवाद. मी तुमचे मार्क्स कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा येईल की किती फॉर्म कुठल्या जिल्ह्यासाठी आलेले आहेत आणि कट ऑफ तुमचा किती जाणार आहे. म्हणजेच सपोज तुमचा जिल्हा आहे सपोज बीड, तर बीड करून त्याचबरोबर तुमचे मार्क्स तिथे टाका आणि त्याला जे बीडचे विद्यार्थी असतील ते तिथे लाईक नक्की करतील आणि त्यानुसार तुम्हाला कट ऑफ किती लागेल आणि किती लोकांनी फॉर्म भरला होता हे एक अंदाजा आपण घेऊ शकतो. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत.